नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तोंडी लावायसाठी मिरचीची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या मोठ्या आकाराच्या मिरच्या होत्या, त्यांचे मी तुकडे करून बघा हे जेवढं बी निघेल तेवढं मी सगळं काढून घेतलेलं आहे। आणि ह्या किती आहेत तर ह्या 200 ग्रॅम आहेत। तवा बघा गरम करत ठेवलाय ना, हा तवा आहे, हा लोखंडाचा तवा आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकलेलं। एकदम तेल ह्याला कमी पाहिजे, ज्यापेक्षा जरी कमी टाकलं तरी चालेल। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आपल्याला छोटा अर्धा चमचा ह्याच्यामध्ये जिरं टाकायचे, ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडासा हिंग पावडर, ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि 4 पाकळ्या लसणाच्या आहेत। हलकंसं भाजून घेऊयाला, असा कलर आला की ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। गॅस करणारे आता मीडियम आणि ह्याला एक 2 मिनटं पहिलं परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे बघा 2 मिनटं फक्त। थोड्या वेळानं हलवत राहायचं फक्त ह्याला। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा मी थोडीशी हळद, कारण पहिली टाकली तर ती करपून जाईल म्हणून थोड्या वेळानं टाकायची अशी। आपण जरा परतून घेतल्यानंतर मिक्स करून घेऊया। हळद टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे आत्ताच मीठ टाकायचं, थोडं मिठाचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त टाकायचं। हलवून घेऊया। मीठ टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे मस्त असं। गॅस एकदम बारीक करणार आहे आणि आता आपण ह्याच्यावर काय करायचं, झाकण ठेवायचं 5 ते 7 मिनिटासाठी। पण तुम्ही एकदा जरूर हलवा बरं खायला, कारण की करपल एकाच साईडून। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं तर झाकणाचं पाणी थोडं थोडं पडत राहतं आणि एकदा मी हलकंसं हलवलं होतं। आता आपल्याला असंच ह्याला एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं, म्हणजे मिरच्या ज्या साईडून जर भाजलेल्या नाही आहेत ना त्या साईडून पण अशा दाबून दाबून भाजून घ्यायच्या। मिरच्या भाजतात तोपर्यंत बघा 3 चमचे मी दही घेतलेले। दही एकदम घट्ट असं आहे। दही कसं लावायचं त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। थोडासा गरम मसाला पावडर घेतले, आमचूर पावडर घेतलेले एकदम छोटा अर्धा चमच्याला पण असे दोन्ही कमी घेतलेले आहेत। एक चमचा धने जिरे पावडर घेतलेले, छोटा अर्धा चमच्याला कमी चाट मसाला घेतलेला आहे, थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे आणि ही मिरची पावडर घेतली, कलरवाली पण आहे आणि थोडीशी तिखटवाली पण आहे। आता हे काय करणार आहे, ह्या वाटीमध्ये सगळं टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स करून घेतले आणि ज्या भांड्यामध्ये आपण मसाला घेतलेला जाते एकदम थोडंसं पाणी बघा घेतलेलं आहे। आता हे आपल्याला चांगलं कालवून घ्यायचे। मिक्स करून घेतलंय बघा, मिरच्या पण बघा चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये हे आपण कालवून घेतलेलं वतून घ्यायचं सगळं आणि पटपट हलवायचं। मिक्स करून बघा घेतलेलं आहे आणि जे दही आहे ना आपलं आंबटवालं नव्हतं बरं का, फ्रेश होतं। आणि ते जर पूर्ण जरी मिक्स नाही झालं तरी चालेल बरं का। जर आपण असं होतं ना छोटे छोटे गाठी गाठी राहतात बघा, अशा दिसत असतील तरी पण चालेल, छान लागतं तसं पण। आता ह्याला काय करायचं, बारीक गॅसवर एक 5 ते 7 मिनटं चांगलं शिजवून द्यायचं। झाकून ठेवलं होतं बघा, झाकण काढूया आपण। बारीक गॅसवर बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे। थोडंसं जरी ह्यातलं पाणी राहिलं ना तरी पण चालू शकते बरं का। पण ह्या जी मिरच्या जे आहेत ना इतक्या चवीला छान लागतात ना, तुम्ही एकदा जरूर करून बघा, मस्त लागतात। जसं आपण आता काय होतं भाकरीवर चपातीवर तोंडी लावायसाठी तर मिरच्याच्या एवढ्या रेसिपी मी अपलोड केल्यात का नाही, खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीनं। पण तुम्ही एकदा अशा पद्धतीनं जरूर करून बघा। तुम्ही ह्या मिरचीला काय नाव द्याल जरा मला कमेंट करून सांगा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।